संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदेशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया आहो स्वामी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विहरू वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून वैष्णवांच्या संगतीचं वर्णन करतात आणि हे जे वर्णन आहे हे अखिलकोट ब्रह्मांड नायक सकल सत्ताधीश रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरराया समोर केलेलं आहे. कारण महाराजांनी असं म्हणले आणि कमी देवा काही नेने देवाला उद्देशून महाराजांचं हे बोलणं आहे. आजचा या सप्ताहामधला तिसरा दिवस आहे. आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आहे. सद्गुरु भवानीगिरी महाराजांच्या पुण्यस्मरण पुण्यतिथीच्या निमित्तानं असणार पुण्यतिथीच्याच निमित्ताचा सप्ताह समाधी सोहळ्याच्या संजीवन समाधी आहे. आणखी संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह अतिशय कितवं वर्ष आहे 58वं वर्ष आहे सप्ताहाचं. महाराजांच्या पवित्र अशा समाधीच्या प्रांगणामध्ये जवळच मंदिरामध्येच अशा पद्धतीचा हा उत्सव आहे. आणि म्हणून संतांचं वैष्णवांचं वर्णन करणारा अभंग सेवकर्ता घेतलेला आहे. वैष्णवांच्या संगतीमध्ये माझ्या जीवाला सुखाची प्राप्ती वाटली सुखाची प्राप्ती झाली असं देवाला उद्देशून केलेलं महाराजांचं हे भाष्य आहे. संगती कोणती ना कोणती असली तरी त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतच असतो. म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या खेडेगावामध्ये म्हण आहे ढवळे शेजारी बैलाचा बैलावर जर गुण होत असेल तर आपल्यावर होत नसेल का दुसऱ्या कोणाचा वान नाही तर गुण लागला. तर संगती आणि संगतीचा असणारा परिणाम हा याच्या यावत जीवाला चुकलेला नाही. म्हणजे आपल्याला अशी मुभा नाही की आम्ही जन्माला कुठं यावं शिरभावीमध्ये यावं का पंढरपूरला यावं का अजून कुठं जन्माला यावं अशी आपल्याला मुभा दिलेली नाही. पण जन्माला आल्यानंतर कुठल्या संगतीत जावं हे मात्र आपल्या हातात आहे. सप्ताह पारायण करणाऱ्याच्या संगतीत जायचं का ऑर्केस्ट्रावाल्याच्या जायचं हे तुमच्या हातात आहे.
मग संगतीचा परिणाम काय होतो तर दोनही अंगाने संगतीचा परिणाम होतो. एक म्हणजे पतन आणि दुसरा म्हणजे उद्धार. पतन उद्धार संगाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. एखाद्या व्यक्तीचं पतन होतं त्याला कारणीभूत संगती आणि एखाद्या व्यक्तीचा उद्धार होतो त्याला कारणीभूत संगतीच असते. रामायणामध्ये उदाहरण आहे, दोन्ही दृष्टीची उदाहरणं आपल्याला पाहायची आहेत. रामायणामध्ये प्रभू रामरायाला युवराज घोषित केलं, दशरथ राजाच्या नंतरचा राजा म्हणून घोषित केलं आणि सगळ्या अयोध्येला काय झाला, आनंद झाला. प्रभू रामराया आता राजे होणार आहेत, युवराज होणार आहेत, असा सगळा आनंद अयोध्येमध्ये पसरला. ही बातमी एक मंथरा नावाची दासी कैकेयी मातेला जाऊन ही बातमी सांगतात. कैकेयी मातेला सुद्धा पहिल्यांदा आनंदच झाला बरं का. कधी रामायण, भावार्थ रामायण तुम्ही वाचलं असेल तर मला वाटतं इथं रामायण सुरू आहे का काय, आल्यानंतर पोथी सुरू होती ती तर रामायणाची का भागवताची, हरिविजय काय का पांडव प्रताप आहे. म्हणजे किती जण ऐकताय कळालं. हे बाहेरची मंडळी आहे, त्यांचा काय संबंध नाही, गावातल्यांनी सांगायला पाहिजे, ते नित्य असेल. तर रामायणामध्ये असं सांगितलं की कैकेयी माते, नाथ महाराज सांगतात कैकेयी मातेला आनंद आहे. पण कैकेयी मातेनं काय केलं, आनंद झाला ही बातमी ऐकली आणि मंथरा नावाच्या दासीनं कैकेयी मातेच्या डोक्यामध्ये असा विचार सोडला की तुमचा पुत्र सुद्धा युवराज होतो, तुमच्या पुत्राला हे राज्यपद प्राप्त होऊ शकतं, असा विचार त्यांनी आपल्या कैकेयी मातेच्या डोक्यामध्ये सोडला. हा संगतीचा काय झाला, परिणाम झाला. कोणाची संगती, मंथरा नावाच्या दासीची संगती प्राप्त झाली. मग कैकेयी मातेला अशा संगतीमुळं दुर्बुद्धी निर्माण झाली. बुद्धी होणारा सारिकी ठाके असं म्हणजे जसं पुढे घडणार आहे तशी बुद्धी आपल्याला प्राप्त होते. म्हणून करता तशी कैकेयी मातेला बुद्धी प्राप्त झाली आणि अशा बुद्धीच्या जोरावर त्यांनी सांगितलं माझ्या मुलाला काय पाहिजे, राज्यपद प्राप्त करून दिलं पाहिजे. रामरायाला ज्येष्ठाशी धाडावे दुरी दुरांतरी, वनांतरामध्ये धाडा आणि कनिष्ठाशी द्यावे राज्यपद, कनिष्ठाला राज्यपद प्राप्त करून द्या. असं उलट कधी घडेल का. दशरथ राजा म्हणतात माझी चीटू होईल कारण मी एवढा मोठा योद्धा आहे. दशरथ राजा मोठ्या त्यांच्यासारखा योद्धा मोठा नाही. इंद्रदेवाला मदत करण्याकरता दशरथ राजाने जावं, इंद्राचं युद्ध दशरथ राजाने जिंकून द्यावं, अशा पद्धतीच्या देवलोकामध्ये सुद्धा ज्यांची मोठी ख्याती आहे अशा दशरथ राजाचं असं मोठं राज्य, अयोध्येचं मोठं राज्य, त्याच्या पदावरती रामरायाला बसवलंय, घोषित केलेलं आहे. पण आता उद्या बसवायचंय म्हणल्यावर काय करायचं, अयोध्येमधून रामरायाला वनवासाला असं सगळं झालं. हे सगळं झालं कशामुळं झालं तर मंथरा नावाच्या दासीच्या संगतीमुळे झालं. रामरायाला वनवास मिळाला आणि काय झालं सांगायची गरज नाही, रामायण झालं. सगळं काय झालं, रामायण झालं. आणि मग अशा पद्धतीनं दशरथ राजाला पुत्र वियोग झाला, गतप्राण झाले. इकडं रामरायाला वनवास झाला, त्यांच्यामुळं सीतामाता सोबत गेल्या, त्यांना वनवास झाला, त्यांच्यामुळे लक्ष्मणाला 14 वर्ष उपवास घडला. अशा सगळ्या पद्धतीचं हे घडलं. हे दासी कुलामध्ये मंथरा नावाच्या दासीच्या संगतीमुळं कैकेयी मातेचं नाव आज तागायत कुठं पाहायला मिळत, फक्त रामायणातच आहे. नंतर कोण कैकेयी नाव ठेवलंय का कुठं, आपल्या गावात, आपल्या घरात, आपल्या गल्लीत? आपण कुठेही जगतामध्ये पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की लक्ष्मी, रमा अशा सुंदर असणाऱ्या देवता, आणखी सामर्थ्य संपन्न देवी देवता, अशा या लोकांची नावं आपण आपल्या मुलाबाळींना ठेवत असतो. त्याचं कारण तर त्यांचं नामचिंतन आपल्याला करता यावं. मग असं आपण करतो, लक्ष्मी नाव ठेवतो, रमा नाव ठेवतो, पण कैकेयी नाव ठेवतो का? कोण आहे का कैकेयी नावाचं? कैकेयी नव्हे म्हणजे नावाचं कैकेयी कोण आहे का? मग का कैकेयी माता काय वीर होत्या, मोठ्या योद्धा होत्या. दशरथ राजाच्या रथाचं चाक तुटलं तर त्यांनी स्वतः ते सांभाळलं युद्ध होत असताना. एवढ्या मोठ्या वीर, बरं वीर नुसत्या वीर नाहीत, सुंदर आहेत. नामदेवरायांनी वर्णन केलं सुंदरपणाचा अभिमान म्हणे त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. नामदेवरायांनी रामायणातला रामजन्माचा प्रसंग वर्णन करताना सांगितलं की बाबा कैकेयी माता अत्यंतिक सुंदर आहे. कुणी सांगावं? नामदेव महाराजांनी सांगावं, एवढ्या सुंदर आहे.
मग तरी नाव ठेवतं का कोण? ठेवत नाही, कारण संगती मंथरा, दासी कुळाची संगती आणि रामायण घडलं. आणि तशाच दासीच्या कुळामध्ये संत जनाबाई महाराज जन्माला आल्या, पण संगती नामदेवरायांची, वैष्णव शिरोमणी नामदेवरायांची संगती प्राप्त झाली आणि मोठा अधिकार प्राप्त झाला की अरे अरे विट्या मूळ मायेच्या, असं आपण म्हणता येतं का देवाला? उगा जनाबाई महाराजांनी लिहिले म्हणताना वाचायचं, आपलं असं सामर्थ्य नाही. म्हणजे दासी कुळामध्ये जरी जन्माला आल्या तरी वैष्णवाची संगती प्राप्त झाली आणि इकडे या दासी कुळाच्या संगतीमध्ये पतन झालं, इकडं हा उद्धाराचं उदाहरण. असं जीवनामध्ये संगतीवरती पतन आणि उद्धार अवलंबून असतो. म्हणून तुकोबराय या जीवनामध्ये संगतीचं महात्म्य सांगत असताना म्हणतात की आम्हाला जी वैष्णवांची संगती प्राप्त झाली ही सर्वश्रेष्ठ संगती आहे. वरकड कोठे काही एक आहे एक नाही. एखाद्या संगतीमध्ये जावं तर एखाद्या पदार्थाचे प्राप्तव्य होतं आणि दुसऱ्या संगतीकडे एखादा पदार्थ आहे म्हणून तिकडे जावं तर पहिल्यातला एखादा तिथं नसतो. अशा अनेक संगती महाराज म्हणतात आम्ही धांडोळल्या आणि ही वैष्णवांची संगती अत्यंतिक सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही असं म्हणाल आमच्याकडे खूप मोठा पैसा आहे, आम्हाला कोणाच्या संगतीची गरज नाही, तसं चालत नाही. कोणी म्हणाल आमच्याकडे खूप मोठी बुद्धिमत्ता आहे, आम्हाला कोणाच्या संगतीची गरज नाही, तसं चालत नाही. रावणाकडे बुद्धिमत्ता सुद्धा मोठी आहे आणि धनवत्ता सुद्धा मोठी आहे. कोटी घरे जेत काश्या आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घरं सोन्याची. अशा लंकेचा अधिपती म्हणजे मालक, त्याचा मोठा, त्याचं नाव सगळं त्याच्याकडे. एवढा मोठा राजा, धनवत्याने एवढा मोठा. आणि विद्वत्ता पाहायला गेलं तर प्रभू रामरायापेक्षा, म्हणजे भगवान शंकरांच्या भक्तांचं वर्णन करायचं झालं की त्याच्यात नाव घ्यावं लागतं रावणाचं. रावण हे भगवान शंकराचे अत्यंतिक मोठे भक्त. प्रत्यक्ष भगवान शंकरांना लंकेमध्ये न्यायची तयारी केली ती, एवढा मोठा विद्वान. किंवा तांडव स्तोत्र आहे, आपण तुम्ही कधीतरी ऐकलं असेल, जटाटवी गलत जल, हे रावणानं लिहिलेलं आहे. एवढा मोठा संस्कृतमध्ये ज्ञानी, सगळं आहे बरोबर आहे. पण वैष्णवा संगती अशी अवस्था नाही. सुख वाटे जेव्हा अशी अवस्था, जे अवस्था तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवाला सुखाची प्राप्ती झाली, सुख वाटे जेव्हा, अशी अवस्था रावणाला प्राप्त नाही. त्याचं कारण एकाही वैष्णवाची साधूची संगती झालेली नाही किंवा करून घेतलेली नाही. म्हणून तुकोबराय सांगतात की या जीवनामध्ये आम्हाला जी संगती प्राप्त झाली ही संगती अत्यंतिक श्रेष्ठ पदाची संगती. कोणाची? तर वैष्णवांची संगती प्राप्त झाली. मग महाराज सांगतात वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा. आता संगती मिळाली पण संगती लगेच होत नाही. समानशीलसे व्यसनेशी सख्यम. कुल तरी एक पाहिजे, शील तरी एक पाहिजे, व्यसन तरी एक पाहिजे, दुःख तरी एक पाहिजे. या चारीपैकी काहीतरी एक असल्याशिवाय दुःख संगती घडत नाही. रामायणातलंच उदाहरण सांगतो. रामराया अयोध्येमधून बाहेर पडले, वनवासाला गेले आणि सुग्रीव आणि बाली या दोघांपैकी संगती कोणाची झाली? रामरायाची. कोणाची झाली? कशासाठी? तर दुःख एक आहे. दोघही राजा आहेत पण राजाधिकार जवळ नाही. दोघेही स्वदेशापासून दूर आलेले आहेत. रामरायाच्या पत्नीचं हरण झालेलं आहे, पत्नी वियोगाचं दुःख आहे. स्वदेशापासून दूर आलेले आहे ते दुःख आहे. राजा आहे, राजाधिकार जवळ नाही ते दुःख आहे. आणि समोर तशीच परिस्थिती, दोघांची परिस्थिती तशीच. त्याच्यामुळं दुःख एक आहे म्हणून काय झालेली आहे? संगतीलाच. आणि अशा संगतीमध्ये संगती याच्यामुळं प्राप्त होते. आणि म्हणून तुकोबराय सांगतात की सुख वाटे जेव्हा, आमच्या जीवाला सुखाची प्राप्ती झाली अशी ही संगती. सुख म्हणजे काय? तुकोबराय सांगतात माझं सुख म्हणजे पंढररायाचं दर्शन. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहेन श्रीमुख वडिले. सुख म्हणजे श्री पंढरीराया गोकुळीच्या सुखा, असं त्याचं वर्णन आहे. किंवा ज्ञानोबराय सांगतात सर्व सुखाचे आग तो
सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर. सुख प्राप्ती झाली ज्ञानोबराय म्हणतात. सर्व सुखाचे आगर कोण आहे? पंढरीराया. आपल्याला माहित आहे का सर्व सुखाचे आगर? ज्ञानोबरायांनी सांगितलं म्हणून आम्हाला सुखाचा आगर कुठं आहे हे माहिती झालं. नाहीतर आम्हाला फक्त एसटीचंच आगर माहित आहे. कुठं आहे? पंढरपूरला आणि सांगोल्याला. दुसरीकडे एसटीचा आगर आपल्या जवळ लगेच. एसटीचा आगर माहित आहे, पण ज्ञानोबराय म्हणतात सर्व सुखाचे आगर. सगळी सुख त्या ठिकाणी आहेत. अगा नित्य जे निष्कंप अनावृत धर्मरूप सुख जे अमूप अद्वितीय. असं नित्य निष्कंप अनावृत अमूप अद्वितीय ही पंढरीराया नाम सुखाची विशेषण आहे. नित्य म्हणजे ज्याला कालाची बाधा नाही, निष्कंप म्हणजे ज्याला इतरत्र बाधा नाही. अगा नित्य जे निष्कंप, अनावृत म्हणजे ज्याला आवरण नाही, जे उघड आहे. अनावृत धर्मरूप, त्याचा प्रकार धर्मरूप आहे. अगा नित्य जे निष्कंप अनावृत धर्मरूप सुख जे अमूप म्हणजे मोजता येत नाही. अद्वितीय म्हणजे असं दुसरं कोणी नाही. असं कोण? पंढरीराया. ज्ञानोबराय म्हणतात ते सुखा आगर आहे. तुकोबराय म्हणतात तो सुख आहे, नाम आहे, सुखरूप आहे. सा तुझ्या कोणी सांग माझ्या पांडुरंगा सारी. किंवा ज्ञानोबरायांनी आणखी एका ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे. सुखाचा निधे सुख सागर जोडला. सुखाचा सुख सागर जोडला. सुखाचा निधे सुख सागर जोडला. सुखाचा सुख सागर जोडला. म्हणून काळा दादूला मज पाचार्य गे माये. म्हणून या काळा मज पाचारी गे माये. म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये. म्हणून या काळा पाचारी गे माये. प्रेमन वाळे मग झाले देवारे. प्रेमन वाळे मग झाले देवारे. देवाला वाळे मग झाले देवारे. देवाला वाळे मग झाले देवारे. सुखाचा निधे सुख सागर जोडला. सुखाचा निधे सुख सागर जोडला. सुखाचा निधे सुख सागर जोडला. सुखाचा सुख निधे देवा. म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये. म्हणून पाचारी गे माये. म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये. म्हणून पाचारी गे प्रेम नवाळे हाले दिवाळे. प्रेम नवाळे झाले दिवाळे.
त्यांना राहू द्या, नाही कळलं त्यांना पंगत झाली आहे, आपलं काय करू. सुखाचा निधी सुखसागर जोडला. म्हणजे आपल्याला निधी सुद्धा माहिती आहे. निधी माहित नाही असं कोणी आहे का? निधी म्हणल्यावर आपल्या डोक्यात काय येत आहे? निधी म्हणजे पैसे. कशाचे? दुष्काळग्रस्त असो, मग पूरग्रस्त असो, आणखी काय हायवेग्रस्त असो, रस्ताग्रस्त, काय कशाचा, कॅनॉलचा असो, कशाचा का असं ना, पण निधी म्हणजे पैसे असं आपल्या डोक्यात आहे. पण निधी म्हणजे पैसे असा कोशामध्ये त्याचा अर्थ नाही. निधी म्हणजे संकलित असणं, एकत्रित असणं, त्याला काय म्हणलेलं आहे? निधी. ज्ञानोबा राय म्हणतात परमात्मा सुखाचा निधी आहे, सुखाचा आगर आहे, प्रत्यक्ष सुख आहे. तुकोबा राय म्हणतात त्याचं नाव सुख आहे, त्याचं स्वरूप सुख आहे. अशा पद्धतीनं सुख ही संज्ञा सर्व अंगानं ज्याला लागू होते तो परमात्मा श्री पंढराया. किंबहुना साये जीवात्मयाची लाहे ते जे होये तया नाम सुख. त्याला सुख म्हणलेलं आहे. आम्हाला वाटतंय हे झालं की सुखी आहे मी, ते झालं की सुखी आहे. कशानंही आपल्याला ते सुख प्राप्त होत नाही. याचा अर्थ इथं सुखच नाही, ठाऊकची आहे संसार दुःखाचा किंवा सुख. संसार दुःख मूळ चहूकडिंग विश्रांती नाही कोटे स्थळ म्हणून म्हणून मऊ झाली. पण आमच्या लक्षात आलेलं नाही, तिथं सुख नाही. सुख म्हणजे विटेवर उभा आहे तो एकटाच. व्यतिरिक्त या जगतामध्ये सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. त्याच्या माग पर्वता एवढं मोठं दुःख आवासून उभा आहे, पण आमच्या लक्षात येत नाही. म्हणून करतात ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय आदी करून सर्व संत महात्मा अशी संज्ञा सांगतात की सुख म्हणजे पंढरीराया. आणि पंढरीराया म्हणजे नाम तोच म्हणजे सुख. या वैष्णवांच्या संगतीमध्ये प्राप्त झाला सुख वाटे म्हणजे तोच प्राप्त झाला. संताच्या संगतीमध्ये, वैष्णवाच्या संगतीमध्ये अशा पद्धतीचा हा लाभ होतो. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुकाराम महाराजांनी संतांच्या संगतीमध्ये राहून परमात्मा प्राप्त झाला त्याला लाभ म्हणलेला आहे. आमचा लाभ मर्यादित असतो. महाप्रसादाचा एवढ्या सामान्य लाभ महाराजांच्या जीवनामध्ये त्याला मानतच, लाभच म्हणत नाहीत महाराज. लाभ म्हणजे अतिशय मोठं काहीतरी मिळायला पाहिजे, त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? लाभ झाला. लाभे लाभ दुनावला जीव झाला दर्शने. परमात्मा प्राप्त झालेला आहे त्यावेळेला लाभ म्हणलेला आहे. नाहीतर आम्ही रस्त्यानं चालत चाललो, 5 रुपयाचा ठोकळा मिळाला, काय झालं? लाभ मड्यावरचे असतात बरं का, ते घेत जाऊ नका. पण आम्ही काय म्हणायचं? लाभ झाला. त्याला लाभ 5 रुपये म्हणजे लाभ आहे का? त्याला लाभ देवाचे प्राप्तव्य, त्याला तुकाराम महाराज म्हणतात लाभ. व्यतिरिक्त या इच्छा यावत जीवनामध्ये काही मिळू द्या त्याला लाभ म्हणतच नाहीत. मग अशा पद्धतीनं परमात्मा नाम सुखाची प्राप्तव्य करून घेतलं ही वैष्णवांची संगती. मग आता एकदा का देवच प्राप्त झालाय, मग आता अजून काय पाहिजे का? म्हणून महाराज म्हणतात आणि कमी देवा काही, आता आम्हाला काही नको असं आपणही म्हणतोय. पण याला आपल्या म्हणण्याला आणि हे म्हणणं किती वेळ टिकतं याला मर्यादा आहे. समजा आता पंगत झाली, पंक्तीला बसल्याच्या नंतर काही लोक वाढत होते, काही लोक जेवत होते. वाढणारा म्हणतो वाढू का? नको. घ्यावं थोडं. नाही आता काही नको. पण काही नको हे कायम आहे का? काही नको कंसामध्ये आहे सकाळपर्यंत, पण भूक लागणार आहे. तसं महाराजांचं म्हणणं काही नको सकाळपर्यंत असं नाही. काही नको म्हणजे नको, त्याच्या पुढं काही बोलायचं नाही. का नको? आणि कमी देवा काही अनेक नको. अनेक नको याचा अर्थ काहीतरी आहे, त्याच्या व्यतिरिक्त आणखी नको. प्राप्त काय आहे? परमात्मा नाम सुख प्राप्त आहे. आणखी काही नको, आणि काही नको. आणि का नको?
तर आणिक न लगे माईक पदार्थ. ते पदार्थ कसे आहेत? माईक आहेत. माईक नको म्हणजे हे माईक पाहिजे बरं का. मी माईक नको म्हणजे हे माईक नाही, हे माईक इंग्रजी शब्द झाला. माईक म्हणजे मराठीतला शब्द मायामय असलेलं, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? माईक. मग माईक का नको? तर येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती जनिती म्हणजे दुःखाला जन्म देणारी आहेत माईक. आणि इथं सुख वाटे जीवा असं म्हणल्यावर पुन्हा दुःख प्राप्त व्हावं असं कुणाला वाटेल? त्याच्यामुळं अनेक पदार्थ नको. आणि कमी देवा देवा असं तुकाराम महाराजांनी म्हटलं म्हणजे पांडुरंगा व्यतिरिक्त न मनोया देवा अनेकाशी, असं महाराजांची एकविध भक्ती आहे. म्हणून आणि कमी देवा काही नेने. आता या वैष्णवांची संगती, या वैष्णवांच्या संगतीमध्ये राहून परमात्मानाम सुखाची प्राप्ती, आणि परमात्मानाम सुखाची प्राप्ती झाली तरी त्या परमात्मानाम सुखाचा उपभोग हे सगळं गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. कारण ह्या संगतीच्या प्राप्तीकरता हे करावं लागतं. या संगतीमध्ये राहून हेच करून परमात्मानाम सुखाची प्राप्ती करून घ्यावी लागते. आणि नुसतं परमात्मानाम सुख प्राप्त झालं म्हणून त्याचा भोग मिळत नाही. कारण प्रारब्धामध्ये असं आहे, भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. प्रारब्धामध्ये असेल तरच भोग प्राप्त होतो. आम्ही प्रयत्नानं काही मिळवू पण त्याचा भोग मिळत. उदाहरण सांगायचं झालंच, या जगामध्ये काही गरीब लोक आहेत, म्हणजे एवढी गरीब आहेत की त्यांना साखर खायचं म्हणल्यानंतर कोणाच्या तरी शेतात जाऊन कोणाच्या तरी कुठंतरी काम करावं लागेल. येणारे 4-2 पैशातनं साखर आणावी लागेल आणि खावी लागेल. साखर प्राप्त आहे का त्याला? प्राप्तच नाही. ही एक बाजू आहे. आणि दुसऱ्या बाजूला एवढे श्रीमंत लोक आहेत, साखर असं म्हणून पूर्ण व्हायच्या आत दारात काय आला पाहिजे? साखर भरलेला ट्रक आला पाहिजे. तर तेवढं साखरेचा कारखानाच त्याच्या मालकीचा असतो. मग त्याला साखर प्राप्त नाही का? हाय. पण डॉक्टरने सांगितले खायचं भोगतो नगडे संचिता वाचून. संचितात प्रारब्धात नसेल तर भोग. साखर खाऊ नका यात विशेष नाही, साखर ज्याच्या ज्याच्यात आहे ते बी खाऊ नका म्हणतात. म्हणजे एवढं त्याच्यामध्ये भोग असेल, संचितामध्ये प्रारब्धामध्ये असेल तरच भोग आहे, नाहीतर भोग प्राप्त होत नाही. म्हणून या वैष्णवांची संगती आणि परमात्मानाम सुखाची प्राप्ती गाये नाचे उडे आपुलिया छंदे या साधनाने करायची. आणि प्राप्त झाल्यानंतर त्या परमात्मानाम सुखाची अनुभूती सुद्धा त्याच मार्गाने करायची. हे वारकरी संप्रदायातलं विशेष आहे. ज्ञान किंवा परमात्मा किंवा साध्य प्राप्त करत असताना जे साधन केलं जातं, साध्य प्राप्तीनंतर ते साधन सोडलं जात नाही. ज्ञानोत्तर भक्तीला अनन्य महत्व असणारा संप्रदाय आहे. म्हणून करता ते प्राप्त झालं तरी त्याची अनुभूती घेण्याकरता, त्याचा उपभोग घेण्याकरता तेच करायचं. गायनाचे उडे. काय गायचं? तर काय गायचं म्हणलं, गा म्हणल्यानंतर प्रश्न उत्पन्न झाले पाहिजेत. काय गायचं? कुणी गायचं? कधी गायचं? कसं गायचं? आणि का गायचं? काय गायचं म्हणलं तर एकमेव पंढररायाचं नामचिंतन करायचं. गाशी तरी एक विठ्ठलची गाई किंवा एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि का पेका म्हणा हे आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाम. 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 हलो
नाही आता. काय गायचं? परमात्मा नाम. कसं गायचं? भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. कधी गायचं? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहे उद्धरते. कोणी गायचं? नामचिंतन म्हणाल तर सकाळशी येते आहे अधिकार. यारे यारे लहान तो याती भलती नारे. हे नामचिंतना करता. यारे हरिदासानो चिंकू कळिका, यारे हरिदासानो जिंको कळिका. यारे हरिदासानो जिंकू कळिकाळा हे सर्वन करताय. कशा करता? नामचिंतना करता. आणि मग गायन म्हणायचं झालं तर गाता येल तेनेची गावे, ये रे हरे हरे म्हणावे. मग गाय नाचे. आता गायचं आहे म्हणल्यानंतर नाम गायचं आहे. कोणी गायचं? गाता येईल त्याने गायचं. नामचिंतन असेल तर सर्वांनी गायचं. काळ वेळ नाही. आता हे नामचिंतन गाय नाचे. नाचायला म्हणलं तर कलियुगामध्ये नाचणं काही आता डोळ्यानं बघवण्याजोगं राहिलेलं काही त्याचं चिंतन कीर्तनात सांगावं असं काही नाही. त्याच्यामुळं नाचायचं आहे, पण कसं एक अतिशय सूत्रबद्ध तालबद्ध त्याला असेल तर गाये नाचे उडे, उड्या मारायच्या. पण सगळं करायचं असताना महाराजांनी इथं पुढं मुख्य सांगितलेलं आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. मनापासून आपल्या मनात असेल तर, नाहीतर त्यानं माळ घातली म्हणून मी घालायची काही अर्थ नाही. त्यानं उडी मारली म्हणून आम्ही सुद्धा मारायची, गुडघाच मोडतो तसं केला तर. मनात पाहिजे. मनात असेल तर अशी साधना घडते. व्यतिरिक्त मनात नसताना जरी केलं तर ते प्राप्तव्य होत नाही. दांभिक भक्ती होते. दंभे करू भक्ती सोंग दावी जना, अंतरी भावना वेगळी. अंतरामध्ये एक, मनात एक, बाहेर एक, अशी चालत नाही. मग सगळं मनापासून पाहिजे. छंद झाला पाहिजे. अशा पद्धतीनं भगवत छंद असला पाहिजे. म्हणून तुकोबारा सांगतात मनाच्या आनंदे आवडीने. कुठलीही साधना करायची झाली तर आवड पाहिजे. अगदी सप्त्यात वर्गणी द्यायची म्हणलं तरी काय पाहिजे? आवड. आवडीचं काम करायला कधी लाज वाटत नाही. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिशा आणि भुलवी तरी ते काय. ज्ञानवरांची उभी आहे. आवडीचं काम करायला लाज वाटत नाही. म्हणून करता अशा पद्धतीनं हे जी साधना सांगितली, गायचं, नाचायचं, उड्या मारायचं, हे सगळं मनाच्या आनंदे आवडीने. मनाला आनंद होतो. त्याचं कारण आहे ही साधना. ज्याचं नामचिंतन होतं तो प्रत्यक्ष आनंद आहे. विटेवरी नेट आनंदाचा कंद, तुका नाचे छंदे नाम घोषे, आनंदात वय नित्य निरामय. जे का निज ध्येय योगियांचे, पुराला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या. बांधू विठ्ठल सांगडी, पोहून जाऊ पहिलं तडी. परमात्मा म्हणजे आनंद आहे. आणि मग आता मगाशी बघितलं परमात्मा म्हणजे सुख आहे. आता इथं सांगितलेलं आहे परमात्मा म्हणजेच आनंद आहे. मग तो आनंद असेल, तो सुख असेल, आम्हाला कसं मिळेल? त्याचं कारण असं आहे, त्याच्या ठिकाणी अशी गती आहे. अविनाश करी आपुलियाशी आणि लाभी मना पिशे गोविंदाचे. आपल्यासारखं करतो म्हणून तो जरी आनंद असला तर आपल्याला प्राप्त होणाऱ्या आनंदाचं कारणच तो आहे. आनंदाची अंग आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे अंग आनंदाचे डोळे आनंद तरंग. आनंदाचे डोळे आनंद
म्हणजे परमात्मा, अंग म्हणजे कारण प्राप्त होणाऱ्या आनंदाचे. मनाच्या आनंदे आवडीने केलं पाहिजे म्हणून करता. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सगळं काही केलं तरी आवडीनं करायला पाहिजे. आता गंमत अशी असते, समजा एखादा आजारी माणूस, आपण आजारी पडलो असं समजा, लोकाला पाड्यापेक्षा आपणच धरा. खोकला झाला. खोकला झाल्याच्या नंतर आपण दवाखान्यात गेलो. डॉक्टर काय सांगतात, मी लिहून दिलेली औषधं घ्या आणि किती भजी श्रीखंड खावा असं सांगते का कोण? असं कोणतेच डॉक्टर सांगत. तर ते असं सांगतात, मी दिलेली औषधं घ्या आणि खोकला बरा होईपर्यंत तळलेलं खाऊ नका, आंबट खाऊ नका, गार खाऊ नका, नाही का, असं काहीतरी तर तुरट आंबट असं काही खाऊ नका. म्हणजे नुसत्या औषधानं खोकला राहत नाही, तर त्याच्यासोबत काही पथ्य पाळावं लागतं, काही कुपथ्य आहे त्याचा त्याग करावा लागतो. इथं गाये नाचे उडे आपुलिया छंद ह्या साधनेचा अवलंब करायचा आणि लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परती. भय शंका आणि मान याचा काय करायचा, त्याग करायचा. त्याशिवाय ही संगती प्राप्त होत नाही. म्हणून गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. मग एवढं केलं म्हणून लगेच आम्हाला संगती मिळेल असंही नाही. तो का म्हणे, आता आपुल्या सायाशे आम्हा जगदिशे सांभाळावे, देवाने कृपा करावी लागते, त्याशिवाय ही संगती प्राप्त होत नाही. कारण बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठे करुणा केली. म्हणून अशा पद्धतीनं देवाची कृपा असायला पाहिजे. म्हणून परी जग जेठे करुणा केले या अभंगामध्ये म्हणतात, आम्हा जगदिशे सांभाळावे, गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. विठोबार वैष्णवा संगती सुख वाटे. ज्या संगतीचं वर्णन प्रत्यक्ष देवाला सांगावं असे वैष्णव. कोण वैष्णव? वैष्णव म्हणजे विष्णुदास, भगवंताचे असणारे दास, त्यांना काय म्हणलेलं आहे? वैष्णव. वैष्णवांचं वर्णन पुराणामध्ये आहे. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, साही 18 जणी चौवेदी. वैष्णव म्हणू जया अवघी देवावरी माया. ज्याचं अवघी म्हणजे सगळं प्रेम ज्याचं देवावरती आहे त्याला वैष्णव. आमचंही देवावर प्रेम नाही असं नाही, पण सगळं नाही. आपलं प्रेम विभक्ती करून आहे, इकडं थोडं तिकडं थोडं, हे थोडं ते थोडं. आपलं स्वतःवरती सगळ्यात जास्त प्रेम आहे, मग अजून कोणावर, बायकोवर असेल, अजून पोरांवर असेल, नातवंडावर असेल, अजून कोणावर असेल, देवावर असेल. अशा सगळ्या संदर्भात सगळ्या संघ देव आहे. सगळं प्रेम देवावरती नाही, पण ज्यांचं सगळंच प्रेम देवावरती आहे त्याला वैष्णव म्हणलेलं आहे. अवघे देवावरी माया नाही अनेक प्रमाण, तन धन तृणजन पडता जड भारी, नकडे निर्धारी. तुका म्हणे याती होका तयाची. त्याला काही जाती कुळ नाही. वैष्णव होण्याकरता काही विशिष्ट जातीतच जन्माला आलं पाहिजे असं काही नाही. त्याच्यापेक्षा
नाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. योनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावा कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. किंवा विदुरदासी पुत्र प्रसिद्ध, त्याशी आवडला गोविंद झाला, वैष्णवा माझी अतिशुद्ध, कैशेने निंद्य म्हणावा. किंवा राक्षसा माझी बिभीषण, दैत्या माझी प्रल्हाद जाण. जे भगवंत असे अनन्य शरण वैष्णवपणते नेत्याशी. राक्षसात वैष्णव आहेत, दैत्य कुलात वैष्णव आहेत, मरकट योनीमध्ये वैष्णव आहेत, दासी कुलामध्ये वैष्णव आहेत. अशा, आणि आपण तर मानव आहे म्हणून करता आपल्यालाही वैष्णव होता येतं. पण नामा म्हणे नाम केशवाचे घेशी, तरीच वैष्णव होसे अरे जना. तर आपल्याला वैष्णव होता येतं. आणि मग महाराज सांगतात, अशाच वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख वाटे जेव्हा, आणि कमी देवा काही नाही. आता देवा तुझ्याकडून आम्हाला काही नको, कारण तुझंच प्राप्तव्य झाल्यावर याच्यापेक्षा पुढचं काही प्राप्तव्य शिल्लक राहिलेलं गायनाचे ओढे. ती संगती, ते सुख आणि त्याचा उपभोग याच मार्गाला. आपुलिया छंदे, हे महत्वाचं आहे. आपुलिया छंदे, छंदे पुन्हा मनाच्या आनंदे, असं तिन्ही वेळेला जे सांगितले आवडीने, हे जे 3 वेळेला महाराजांनी याचं वर्णन केलं, छंदे, मनाच्या आनंदे आणि पुन्हा आवडी, हे एकमेकाची शृंखला आहे. छंद हा मनाच्या आवडीचाच असतो आणि त्याच्या पूर्तीनं आनंदच होतो, ही शृंखला आहे. पण छंद कसा पाहिजे? भगवत भक्तीचा छंद पाहिजे. नाहीतर जगामध्ये अनेक लोक आहेत आणि अनेक लोकाला अनेक प्रकाराचे छंद आहेत. बहुता छंदाचे बहु असे जन बाटू नये म्हणतया सवे. अनेक लोकाला अनेक प्रकाराचे छंद आहेत, पण भगवंत भक्तीचा छंद पाहिजे. तुकोबराय सांगतात, गोविंद 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 मना लागलिया छंद, मना लागलिया छंद. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया, हे त्याचं फलश्रुती आहे. भेद नाही देवा तया, देवामध्ये त्याच्यामध्ये भेद राहत नाही, कारण देवच तसा आहे, अविनाशकारी आपुली आयशी त्याचं ब्रीद आहे. स्वरूपता मुक्ती प्रदाता आहे शास्त्र भाषेत सांगायचं तर. आणि अशा अनुषंगानं हा परमात्मा या संगतीने प्राप्त होतो. या संगतीमध्ये परमात्मा नाम सुखाची अनुभूती घेता येते. त्याच्याकरता लाज, भय आणि शंका आणि मान या 4 गोष्टीचा त्याग करावा लागतो. लाज सोडावी लागते. तुम्ही म्हणाल आता कीर्तन सुटलं की निर्लज्जासारखं वागायला रिकामं आपण का? तर कीर्तनात सांगितले लाज सोडायची. म्हणजे व्यवहार जीवनामध्ये आपण जे सलज्ज आहे ते बरोबर आहे. परमार्थामध्ये काय असलं पाहिजे? निर्लज्ज. निर्लज्जाच्या विरुद्ध काय असतं? सलज्ज. स म्हणजे सोबत, लाजे सहित असावं व्यवहारामध्ये. आणि परमार्थामध्ये लाज सोडून भगवंताला हाक मारावी. लाजे त्याशी वाटा नाही, किंवा लाज सांडून या मारीतील हाका, कळले नायका वैकुंठीच्या. लाज सोडायला पाहिजे, म्हणजे परमार्थामधली लाज सोडली पाहिजे, व्यवहारामधली नव्हे. मग परमार्थामध्ये लाज आडवी येते. नाथ महाराजांनी एक भारुडाचं रूपकात्मक असं वर्णन केलेलं आहे. नाथ महाराजांनी त्या भारुडामध्ये असं सांगितलंय की एक स्त्री आहे आणि तिला लाज वाटते. आता आपल्याला वर करणी पाहता असं वाटतं की बाबा स्त्री आहे आणि तिला लाज वाटते, याच्यात काही नवल नाही, तो त्यांचा स्वभाव गुणधर्म आहे. पण कशाची लाज वाटते हे पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं हे चुकीचं आहे. नाथ महाराजांनी सांगितले, बाई मी लाजाळू गला जाळू सदा केस मोकळू, लाजाळूचा आचार भारी, पतीशी म्हणते करा भाकरी, मी बसून करते न्यारी. बाई मी लाजाळू. हे मी म्हणत नाही बरं का, माझ्यावर काय सांगू नका. हे नाथ महाराज
म्हणजे नाथ महाराजांनी भारूड केलेलं आहे. आता ते भारूड हे सगळं प्रकरणच कूट स्वरूपाचं आहे. कूट म्हणजे शेंगदाण्याचा नव्हे, ज्याचा अर्थ लगेच सांगता येत नाही त्याला कूट प्रकरण म्हणतात. वर करणे दिसतो तसा त्याचा अर्थ नसतो, त्याला कूट स्वरूप म्हणायचं. उदाहरणार्थ मुंगी वेली शिंगी, आता मुंगीला शिंगी कशी होईल, ते कूट अभंग, त्याला काय म्हणायचं, कूट अभंग, म्हणजे ज्याचा अर्थ सरळ सरळ कळणार नाही. असो, ते काय आपल्याला आता वर्णन करायचं नाही. कारण लाज ही सोडली पाहिजे. लाज, भय, सगळं भय सोडून दिलं तरी काळाचं भय आपल्याला आहे. काळाचं भय मोठं आहे. संत महात्मे या काळावरती विजय प्राप्त करतात. भवानीगिरी महाराजांना काळ बाधा केलेली आहे का? स्वतः संजीवन समाधीमध्ये महाराज या ठिकाणी विराजित आहेत. जसं ज्ञानोबरायांची संजीवन समाधी आळंदीला आहे, तशा पद्धतीनं भवानीगिरी महाराजांची इथं संजीवन समाधी आहे. काळाची बाधा झालेली, आम्हाला तसं नाही. आपल्याला काळ असे दुरी ठेला, आमची वाट पाहते घडी घडी काळ वाटयाचे पाय. अजून किती आहे अवकाश, कीर्तन सुटायला नव्हे, त्याला घ्यायला किती अवकाश आहे, याला कधी घेऊ, माझा वेळ कधी होतोय, नाही का. आपल्याला भय असतं. मग हे भय तुकोबाराय सांगतात, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतस, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. हे तुकाराम महाराजांनी केलेलं वर्णन आहे. ज्ञानोबरायांनी सुद्धा वर्णन केले की ज्ञानोबराय म्हणतात, कडी काळाच्या माथा पाय दोन्ही आम्ही वैकुंठ भुवनाशी गेलो रे, आम्ही हरीचे विद्यावंत झालो रे. वर्णन केले. तशा पद्धतीने संत महात्म्यांना काळ बाधा करू शकत नाही, काळाचं भय राहत नाही. म्हणून आपणही व्यवहारिक इतरत्र भय न बाळगता लाज, भय, शंका, शंका ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणायला गेलं तर छोटी आहे आणि म्हणायला गेलं तर मोठी आहे. समजा लिटर भरून दूध पिलं आपण, समजा काय अडचण आहे तुम्हाला, समजा दूध आपण लिटर भर पिलं, काय होईल का आपल्याला? सवयीच असल्यावर काय होणार नाही. पिऊन झाल्यावर आपल्याला शंका आली, कदाचित माशी होती का त्याच्यात, ते लिटर भरही राहत नाही आणि जुनं काय असलेलं सगळं घेऊन, ही शंका आहे. शंका आणली की सगळं व्यर्थ आहे. पालत्या गड्यावर पाणी. किंवा इथं कशाबद्दल सांगितलंय, साधनेची लाज वाटू नये, संगतीची लाज वाटू नये. संगतीबद्दलचं भय कलियुगामध्ये साहजिक आहे, पण ते शहानिशा करून संगती करायची, पुन्हा त्याचं भय वाटू नये. आणि संगतीबद्दल, साधनेबद्दल शंका असू नये. काय असेल ती शंका निरसन करून साधनेचा प्रारंभ करायचा, नामचिंतन करायचं. नाहीतर मग आम्ही एवढे सप्ते केले, एवढे पारायण केले, एवढ्या वेळा टाळ वाजवले, एवढ्या पंक्ती वाढल्या, एवढं लोकांचे महाप्रसादातलं सगळं भांडी धुतली, एवढं करून आम्हाला काही मिळेल का नाही असं शंका आली तर केलेल्या सगळ्यावर घागर भरून पाणी. शंका आणायची नाही. निश्चित आपल्याला सेवेचं फल प्राप्त होते. मग कोणी टाळ वाजवला असेल, कोणी चाल म्हणली असेल, कोणी कीर्तन केलं असेल, कोणी पखवाज वाजवला असेल, कोणी बसून कीर्तन श्रवण केलं असेल, कोणाला इकडं उपस्थित राहता आलं नाही, कोणी तिकडं वाढायचं काम केलं असेल, कोणी जेवण बनवायचं केलं असेल, कोणी जेवल्यानंतरच्या पत्रावळ्या आता ही सेवाभाव असेल तर सगळं खरं आहे, ते केलं असेल. पण सेवेचं निश्चित पद्धतीनं फल प्राप्त. ती शंका येता का म्हणे, माझं हित होईल का असं एवढं करून शंका आली की पाणी ओतलं त्याच्यावर. म्हणून अशी शंका आली नाही पाहिजे. लाज, भय, शंका, दुरावेला मान नको. मान नको म्हणल्यावर काही ही कापून टाकायची का? तर ही मान नाही, तो मान, आत्मप्रौढी, प्रतिष्ठा, लोकेशना, अशा पद्धतीनं जो मान आहे तो मान नको. नावडावे जन, नावडावा मान, करोनी प्रमाण तुची होई, सोडवुनी देह संबंध व्यसने, ऐशी नारायणे कृपा कीजे. ही मान, दंभ, चेष्टा हे तव शुकराचे विष्ठा. तुकोबराय मान अपमान, तुल्य निंदा स्थिती अशा अवस्थेवर आरूढ आहेत. तुकोबराय सांगतात, निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, वंद कोणी पूजा करी, वंदी कोणी पूजा करी, कोणी मारे कोणी पूजा करी, वंदे कोणी पूजा करी, वंदे कोणी पूजा करी. निंदी
कोणी पूजा करी वंदी कोणी पूजा कुणी निंदा करेल कुणी वंदन करेल पाया पडेल कुणी पूजा करेल निंदी कोणी मारी कुणी मारेल आपल्याला वंदी कोणी पूजा करी दोन्हीकडे अडकायचं नाही मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासून तुकाराम महाराजांचं एक वाक्य म्हणजे प्रमाण आहे कोणी काही म्हणो बरे अथवा वाईट आम्ही केली पाठ जगाकडे कोणी निंदा केली तरी लक्ष नाही कोणी स्तुती केली तरी लक्ष नाही कोणी पाया पडलं तरी लक्ष नाही कोणी पूजन केलं तरी लक्ष नाही कोणी मारलं तरी लक्ष नाही ही सगळी उदाहरणं काय आता सांगत बसायला वेळ नाही किंवा सांगण्याची गरज नाही तुम्हाला ठाऊक आहे तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये मग अशा पद्धतीनं मानाची अपेक्षा न करता महाराज म्हणतात लाज भय शंका दुराविला मान ह्या 4 गोष्टींचा त्याग केल्याशिवाय आणि गायनाचे एवढे आपुलिया छंद याचा अवलंब केल्याशिवाय हे साधन प्राप्त होत जगामध्ये भगवंताच्या प्राप्तीकरता कुणी काही केला असेल यम नियम 12 भारा अवघ्या साधनांचा भारा ती आली संताच्या द्वारा किंवा कोणी काहीतरी केली आचरणे महाराज म्हणतात कोणी काहीतरी केली आचरणे कोणी काहीतरी महाराज म्हणतात बाकीच्या लोकांनी अनेक लोकांनी काय यम योग केला असेल याग केला असेल कोणी काय केलं असेल ज्ञानोबरायांनी सांगितलं योग याग विधी हे नेनो देवायाची उपाधी दंभ धर्म त्यानं होणार नाही प्राप्त वे म्हणून तुकोबराय म्हणतात कलियुगा माझी करावे कीर्तन जेणे नारायण भेट दे गावो नाचो वाहो टाळे साधन कली उत्तम म्हणून तुकोबराय म्हणतात कोणी काहीतरी केली आचरणे जया कीर्तने विन नाही मी मात्र नामसंकीर्तन व्यतिरिक्त काही केलं नाही मग एवढ्या करण्यानं असं ते साधन संगती मिळते असं नाही त्याच्याकरता देवाला विनंती करावी लागते तुका म्हणे आता आपुल्या सायास आमच्या सायासानं ते संगती मिळतच नाही का कारण संतांची संगती बहु अवघड आहे संत भेटी कारण चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल वाया हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल ऐसे कैशियाने भेटत येते हे नाथ महाराजांचं प्रमाण आहे नाथ महाराज असं म्हणतात चंद्रामृत सुखे सेववेल आता हे येईल का आपल्याला चंद्राचा अमृत आपल्याला सेवन करता येणार नाही आमची भोळी समजूत आहे उग अंगणात कोजागिरीला दूध ठेवायचं आणि त्याच्यात त्याला चंद्रामृत म्हणता येत ती समजूत आहे आपली चंद्रामृत फक्त चकोराला सेवन करता येते कैवल्याच्या चांदण्याला त्यालाच येतं व्यतिरिक्त आम्हाला येत नाही पण नाथ महाराज म्हणतात ते सुद्धा येईल अस्ताला जाणारा सूर्य अडवता आता येते का अस्ताला जाणारा सूर्य अडवता कोणाला येत असलं तर सांगा तेवढं सप्ताहूस्तर त्याला देऊ काम कीर्तन झाल्यावर त्याला सोडायचा होईल का त्याला सांगायचं आमच्याकडे कीर्तन आहे बाबा आणि कीर्तन सुटल्यावर तुम्ही आस्तमानाला जावा सूर्य म्हणेल माझी जायची वेळ ठरलेली आहे तुम्हाला कीर्तन कधी करायचं ते करा सूर्याला अडवता येणार सूर्याचा एक वेळ सोडा म्हणतो मी एखादा मनुष्य कीर्तनात उठून घरी चालला अडवता येत तुम्ही लाख कीर्तन करताय पण त्याला घरी जायचंय तुम्ही अडवणार का अडवलं तर तो थांबेल का आणि थांबला तरी तो कीर्तनात थांबल्याचा सारखा आहे का एवढं सामान्य गोष्ट एखाद्याला आपल्याला थांबवता येत नाही सूर्याला कधी अडवायचं आहे पण नाथ महाराज म्हणतात एक वेळ ती येईल असता जाता रवी दरवे हाताने पिऊन समुद्र पार करता येईल अशक्य आहे पण एक वेळ ती येईल परी त्या साधूची भेटी न होईल गा होणार नाही मग तुकाराम महाराज सांगतात अर्थ कामाचा आड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी जाणूनी नेनता साधू भेट देते तया वचताऊ ऐसे ऐशियाने भेटते ते साधू याने साधू संत महात्मा आपल्याला भेट देतील मन त्याच्यासाठी देवाची कृपा पाहिजे आम्हा जगदेशे सांभाळ तुका म्हणे आता आता तुका म्हणे आता गाय
म्हणे आता आपुल्या साया आमच्या प्रयत्नाने अशक्य मग आम्हा जगदेशे सांभाळावे देवाच्या कृपेने शक्य अशी ही संगती अशा या तद्नाम सुखाची प्राप्ती आणि तशा या सुखाची उपभोग म्हणा अनुभूती म्हणा हे घेता येते म्हणून गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने पण सगळं काही अवलंबून आहे मनावरती ते करायचं ठरवलं त्यानं तर होतंय नाही तर होत मनात असेल तरच तारीख द्यायची रामेश्वर महाराज मनात असेल तर तारीख देऊन यायचं बरं का मनात असेल नसेल तर यायचं मनात असेल तर कीर्तन वेळेवर सुरू करायचं मनात असेल तर वेळेवर हे सगळं कशावर अवलंबून आहे मन म्हणजे तुम्ही म्हणाला अजून तासभर करताय का काय तर नाही आपला वेळ पत्रिकेत 8 ते 10 असला तरी सुरुवात 8:45 झालेली आहे त्याच्यामुळे आत्ता किती वाजलेले आहेत माझं गाड्या माग आहे का 8:30 मग बरोबर आहे की असं का तोंड करायला वाईट वेळ आहे सगळं होईपर्यंत बरोबर 2 तासात मी सगळं तुका म्हणे आता पुल्या सायाशी कीर्तनात इतरत्र बडबड करायची नसते हे कीर्तन असतं जी टॉकीजचं कीर्तन नाहीये काजू आहेत शेंगदाणे नाहीत खारे हे लक्षात घ्या इतरत्र विनोद आपण काही जास्त करत नाही त्याचं कारण कीर्तनामध्ये जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा ही संताच्या आपण टाळ्या वाजवायची काही गरज नाही टाळ्या सुद्धा काही वाजवायची गरज नाही तेवढी कीर्तनात त्याची गरज नाही विठ्ठल विठ्ठल म्हणलं की टाळ्या वाजवा फक्त देवाच्या नामचिंतनाला टाळ्या वाजवायच्या असतात इतर कीर्तनकार नुसतं उपरण्याने बांधलेले असतात फडकरी कीर्तनकार नियमाने बांधलेले असतात उठाला आता वाजवा अशा पद्धतीनं इतरत्र अशा पद्धतीचा तुम्ही पंढरपूरच्या एवढ्या जवळ आहे तुम्हाला सगळं माहिती आहे असो म्हणून करता अशा पद्धतीनं ही भगवंताची सेवा भगवंताच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही म्हणून त्याच्या संगतीमध्ये राहून त्या मनामध्ये अशा पद्धतीची इच्छा धारण करून ही साधना हे करावं लागतं म्हणून गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवड अशा पद्धतीने ही साधना केली जाते ही झालेली सेवा भवानीगिरी महाराजांच्या चरणावरती आपण अर्पण करायचे आणि सेवेला विराम द्यायचा शेवटी ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं भजन होईल त्याच्यानंतर शेवटची चाल होईल मग कीर्तनाची सांगता होईल ज्ञानेश्वर ज्ञानराज ज्ञानेश्वर ज्ञानराज तुकाराम 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 तुकाराम
रे